नमस्कार. धारावी कोळी जमात ट्रस्टचा सचिव म्हणून मी आपल्या समोर सर्वप्रथम ही प्रेस का घेत आहे आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवर मी आपणाशी चर्चा करतो आणि नंतर त्याचा खुलासा टप्प्याटप्प्याने आपण बोलणार आहोत. धारावी कोळीवाड्याच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्प याबाबत सर्वात प्रथम मी बोलू पाहतो की महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेखाच्या वतीने 2018 ला धारावी कोळीवाड्याचं बाह्य सीमांकन केलं. तर फक्त धारावीच नाही केलं तर धारावी बरोबर मुंबईतील जे कोळीवाडे आहेत त्यात शहरातले 7 कोळीवाडे जे आहेत त्या 7 कोळीवाड्यांचं सीमांकन या ठिकाणी बाह्य केलं होतं. अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा भाष्य किंवा तो प्रश्न सोडविलेला नाहीये. त्यात 2008 ला धारावी कोळीवाडा धारावी पुनर्विकास प्रकल्पातून एक्सक्लूड केलेला आहे. तसं पत्रक आमच्याकडे आहे, पण एक्सक्लूड केलेलं क्षेत्रफळ किती आहे यामध्ये अजूनही संभ्रम आहे. 2013 ला सजेशन ऑब्जेक्शनच्या दरम्यान धारावीकरांकडून ज्या मागण्या मागितल्या होत्या हरकती, त्या हरकतीमध्ये धारावी कोळीवाड्याचं जे क्षेत्रफळ दाखविलं होतं ते क्षेत्रफळ आणि वास्तवात असलेलं धारावी कोळीवाड्याचं क्षेत्रफळ यामध्ये फार फरक आहे. म्हणून तोही विषय आजच्या या प्रेसमध्ये आम्ही स्पष्ट करू पाहतो. त्यानंतर 1990 ला या ज्या इमारती म्हाडाच्या वतीने PMGP महात्मा गांधी हे सगळ्या ज्या सोसायटी ज्या आहेत या सर्व PMGP योजना अंतर्गत बांधलेल्या ज्या इमारती होत्या त्याबद्दल डिटेल आम्ही माहिती अधिकार घेऊन मागितला होता की या जागा ज्या बांधल्या गेल्या इमारती त्याचा भूकर क्रमांक काय आहे. तर त्याचा भूकर क्रमांक त्यांनी जो दिला त्यावर मी अपीलही टाकलं. तो भूकर क्रमांक आहे, तो जो भूकर क्रमांक आहे तो 343 म्हणून आहे. आणि आजच्या घडीला जर त्यावर आपण जर विचार केला तर 343 ही फॉरशेवर लँड आहे. नाही, विशेष म्हणजे फॉरशेवर लँड टायटलही क्लिअर नाही. म्हाडाच्या नावाने ते होणं अपेक्षित होतं. 2017 ला त्यांनी तसा पत्रव्यवहार केलाय, मात्र अद्याप अजून शासनाकडून ते व्यवहार झाला नाही आणि इमारती बनवलेल्या आहेत 1990 मध्ये. आता सध्या अदानी या इमारती ताब्यात मिळविण्यासाठी त्या अदानी NMDPL यांच्याकडून हा प्रयत्न होत आहे. विशेष आमचं तोच विरोध या ठिकाणी सध्या आहे. तो जो अदानींनी जो अग्रीमेंट बनवलेला आहे त्या अग्रीमेंट मध्ये चुकीच्या पद्धतीने हे बघा 343च अग्रीमेंट बनवलेलं आहे. हे अग्रीमेंट बनलेलं आहे त्यांचं NMDPL आणि संबंधित शासन विभाग, जसं की इथल्या ज्या इमारती होत्या त्या रेल्वे प्रशासनाला दिलेल्या, रेल्वे पोलीस प्रशासन, BST प्रशासन यांना दिलेल्या, तर त्या त्यांनी त्यांच्या बरोबर अग्रीमेंट केल्या. पण DRP ला तुम्ही हँडओव्हर करणं गरजेचं होतं. जर प्रोसेस आपल्याला करायची असेल आणि जर तुम्हाला संपूर्ण डेव्हलपमेंट करायची आहे तर या विकासामध्ये सर्व जमिनींचं हस्तांतरण होणं अपेक्षित आहे. हस्तांतरण झाल्यानंतर मग त्यावरती तुम्ही त्या सगळ्या पुढच्या प्रोसेस होणं अपेक्षित आहे. पण डायरेक्ट इथला जो व्यवहार आहे अग्रीमेंटचा तो, तर आमचा विरोध इथेच आहे की कोणत्याही प्रकारचं टायटल क्लिअर नसताना तुम्ही डायरेक्ट MOU बनवला आणि तो MOU बनवलाय त्यात 343 हा CS नंबर स्पष्ट म्हटलेला आहे. तर आमची त्यांना मागणी एवढीच होती की 343 CS नंबर आहे, मग तुम्ही तिथे जा कारवाई करायला. पण मात्र पोलीस प्रशासनाचा आधार घेत फोर्स मागवणार आणि या ठिकाणी सर्व कब्जा करणार अशा प्रकार त्यांच्याकडून होत आहे. मग आमचं तेच मत आहे की जर का आमचं क्षेत्रफळ दाखविलेलं जर परफेक्ट नसेल तर त्यामध्ये तुम्ही आमच्याशी चर्चा करणं अपेक्षित आहे. 2018 पासून म्हणजे जेव्हापासून सीमांकनाची प्रोसेस सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत अनेक पत्रव्यवहार केले. आपल्या समोर हे सगळी फाईल आहे, तिथे पत्रव्यवहाराचीच आहे. एकही पत्राचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही. म्हणूनच आज शर्ती शेवटी आम्हाला ही वेळ इथे आलेली आहे. ज्या जागेवर पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाने कोळीवाड्याच्या वहिवाटेच्या व पारंपरिक सण उत्सवाच्या जागा हडपण्याचा हा प्रयत्न आहे.
कारण का आमचे क्षेत्रफळ जे काढलेले आहे ते तर आमचे मालमत्ताधारक पत्रक आहेत. म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या मालकी हक्काच्या असलेल्या ज्या जागा आहेत त्याच एक्सक्लूड केलेल्या आहे. गावाची रचना अख्ख्या भारतामध्ये कशी असते हे शासनाला माहित असावं. त्याचं एक मंदिर असतं. आम्ही स्थलांतरित लोक नाही आहोत, आम्ही इथले फोटोपासधारक लोक नाही आहोत, आम्ही इथले मालक आहोत. मग त्यांच्या वाढत्या कुटुंबांसाठी जो विस्तारित जमिनीचा हक्क जो आहे तो त्यांना मिळणं सरकारचं काम आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे आणि तो आमचा हक्क आहे. आणि आमचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न हा न बोलून म्हणजे शासन काहीही त्यावर भाष्य न करता तो प्रयत्न करत आहे. तर आमचा त्याला विरोध आहे. म्हणूनच आजची ही प्रेस मीटिंग आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की दुसरा महत्वाचा प्रयत्न जो 2000 मे मध्ये मास्टर प्लॅन आला, त्या मास्टर प्लॅन मध्ये आमच्या फिशिंग अलाइनमेंट ऍक्टिव्हिटी ज्या इतर ठिकाणी आहेत खाडीतल्या वगैरे, तर तिथे देखील त्यांचा तो केविळवाना प्रयत्न तिथे चालू आहे. तर तो जर गेला आमचा तर आमची होड्या ज्या गावातील मच्छीमार बांधवांच्या ज्या होड्या आजही कार्यरत आहेत, ज्यांचे व्यवसाय आजही त्या व्यवसायाशी जोडलेले आहेत, त्यांनी त्यांचा पुढचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे की नाही. मग त्यासाठीच आजची ही प्रेस आम्ही इथे बोलवलेली. हो, सहभागी करून आम्ही त्या आंदोलनामध्ये प्रत्येकाचा मुंबईचे सगळे कोळीवाडे एकत्र येऊन हा विषय मोठ्या प्रमाणे हा लादला नाही, मोठ्या प्रमाणे आम्ही याचा विरोध केला नाही. कारण प्रत्येक कुठल्याही कोळीवाड्यामध्ये जर असा अदानीला पूर्ण मुंबई दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही जर समुद्र किनारी असलेल्या महत्वाच्या जागा ज्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जाईल तिथे अदानीचा डोळा आहे मुंबई गळण्याचा. तिथे आम्ही सगळे कोळीवाडे जसे आम्हाला आमच्या धारावी कोळीवाड्यासाठी मदत करतात तसे आम्ही त्या कोळीवाड्यांसाठी मदत एकत्रच सगळे मुंबईचे कोळीवाडे. म्हणजे मुंबईचे एक गावठण आणि कोळीवाडा समिती आहे, त्यामार्फत आम्ही विरोध करणार. म्हणजे गावठण आणि कोळीवाडा समिती म्हटलं की संपूर्ण बॉम्बेची कोळीवाडे ते एकत्र. पुन्हा सायन कोळीवाड्यासारखा प्रकार घडला नाही पाहिजे. त्यांच्या बाबतीतही झालं ते चुकीचंच झालं, पण तसं पुन्हा होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. हा लढा फक्त रस्त्यावरच नाही तर न्यायालयीन लढा देखील चालू आहे. जो कोर्ट से जो होना चाहिए, न्याय मिलना चाहिए, उसके लिए भी हमारी पूरी कोशिश रहेगी. आज आमच्या समोर जो कोळीवाडा आहे सायन कोळीवाडा हा आमचा एक डेमो आहे, आमच्या समोर घडलेला आहे की त्यांचं अस्तित्वच पुन्हा संपवलंय. आज एकही त्या बिल्डिंग मध्ये आमचा कोळी माणूस उरलेला नाहीये. तुम्ही जाऊन बघू शकताय, एकही माणूस नाही. म्हणजे आमचा सायन कोळीवाडा जसा संपलाय तर हे आमच्या समोर घडलंय. हे आज आमच्या धारावी कोळीवाड्यावरती घडणार आहे, हे आम्हाला समोर आज दिसतंय. हा सगळा लढा जोरात आहे. सरकार ने जब ये पूरा जमीन जो है डीआरपी को दे दिया तो आपका सीमांकन कहाँ तक? जो 2018 में सीमांकन किया था तो ये प्राइवेट सीमांकन नहीं था, गवर्नमेंट के भी आदमी थे हमारे पास सब. आरटीआई से जो सीमांकन किया था उसका प्लान भी है हमारे पास. आप चाहे तो बाद में हम लोग दे सकते हैं. तो उसके हिसाब से जो पहले बोले हमारा सेक्रेटरी, तो 2 लाख स्क्वायर मीटर हमारा सीमांकन हो गया था. अभी जो बिल्डिंग आए वो तो सीमांकन में भी आता है. और आप सीमांकन जब फाइनलाइज नहीं कर रहा है, हमारा एरिया कितना है वो फाइनलाइज नहीं करना है, तो आप कैसा डेवलप कर सकते हैं? डीआरपी को कैसा बिल्डिंग दे सकते हैं आप? वही तो हमारा विरोध है वहां पे. ये सीमांकन वर्बली नहीं था, ये शासन के दरबार से आया था. दादा चंद्रकांत दादा पाटिल जब भी मिनिस्टर थे, बीजेपी के बहुत बड़े नेता है, वो मिनिस्टर थे, तभी उन्होंने ओल्ड कस्टम से जो आदमी भेजे थे सर्वे वाले, उन्होंने पूरा सर्वे किया था. और वो सर्वे 52 एकड़ में है. ये खाली शासन दरबारी हम उसका जीआर देंगे खाली ऐसे हमको बताया जा रहा है. जीआर अभी तक दिया नहीं. जीआर देने के पहला ये जमीन पूरी अदानी के गसे में डालने का ये प्रयास चालू है इनका. तो ये सरकार दरबार ही रुका हुआ है. तो अब आपकी मांग क्या है? क्या आप सीमांकन चाहते हैं या विकास में इंटर करना चाहते हैं? हम विकास के विरोध में नहीं है, धारावी के विकास के विरोध में नहीं है. धारावी में विकास होना चाहिए. धारावी जो झोपड़पट्टी है उनका विकास होना चाहिए. ये हमारा, हम कोलीवाड़ा के लोग, ये हमारा गावठन है.
आज यहाँ हम लोग 400 साल के आगे से हमारे पास 400 साल का पूरा हमारे पास जो हमारी जमीन है, आज हम लोग हमारा डेवलपमेंट हम खुद करना चाहते हैं, क्योंकि शासन आज अगर साइन कोलीवाड़ा उन्होंने ये लिस्ट में से खत्म कर दिया, हमारे कोली लोग हमारा अस्तित्व खत्म किया, वैसे हमारे धारावी कोलीवाड़ा का जो अस्तित्व इन लोग खत्म करेंगे, ये हमारे सामने दिख रहा है। तो हम हमारा विकास हम खुद करेंगे। हमारे धार्मिक जो त्योहार है, हमारे चर्च है, मंदिर है, ये सब हमको मालूम है, शासन को मालूम नहीं कि हमारा कहाँ मंदिर है, हमारा चर्च कहाँ है, हमारे मशान कहाँ है, हमारे बाकी एक्टिविटी कहाँ पर हो रहे। तो इसका जो कोलीवाड़ा वो हम ही डेवलप करेंगे और हम हमारे हिसाब से हम डेवलप करेंगे। रूल्स और रेगुलेशन गवर्नमेंट का रहेगा, रूल्स रेगुलेशन हम लोग गवर्नमेंट का फॉलो करेगा, लेकिन हम हमारे हिसाब से डेवलप करेंगे। खम्बादेव मंदिर तक क्या आपका सीमांकन जाता है क्या? हाँ यस, खम्बादेव मंदिर तक सीमांकन हुआ है, वहां तक सीमांकन खम्बादेव मंदिर से लेके बड़ी मस्जिद तक, बड़ी मस्जिद से लेके ये सीमांकन किया हुआ। टोटल कोलीवाड़ा ही कहलाता है। हाँ कोलीवाड़ा, ये डेपो धारावी डेपो तक आज भी हमारे धारावी डेपो के पीछे हमारी जमात की चौल है, वहां पर आज भी जगह है, प्रॉपर्टी कार्ड है वहाँ का। तो आज भी लोग हमारे टप्पे टप्पे पे है ना, जिनकी प्रॉपर्टी और रह रहे। ये जो बिल्डिंगें बनी है इस इलाकों में, क्या ये आपके अनुमति से बनी है या जबरन बनी है? ये जबरन बनी। ये देखो ना, अभी जो प्रॉपर्टी कार्ड निकाला हुआ है 343 का, ये तो कल्याणवाड़ी बता रहा है। अच्छा। और सीट नंबर 722 बता रहा है, धारावी कोलीवाड़ा का सीट नंबर 721 में आता है। ये जबरदस्ती बनी है। हमारे प्रॉपर्टी कार्ड लोगों ने तभी विरोध किया था, वो विरोध के फोटोस है हमारे पास। जब भी हमारे लोगों ने विरोध किया था, यहाँ पर पुलिस प्रोटेक्शन लाया था, इतनी ताबा में पुलिस आई थी कि हमारे जो मेंबर्स लोग थे वो डर के हमारे पुलिस लोगों ने वहां उनको उठा के गाड़ी में डाल दिया, उनके ऊपर केसेस किए, क्योंकि तभी हमारे लोग 90 में थोड़े अशिक्षित थे, डर रहे थे पुलिस वालों को कि बाबा आज हमारी जो यंग पीढ़ी है, पढ़ी लिखी है, तो हमको ये सब दिखने में आ रहा है कि तभी हमको फंसाया गया। जब ज्यादा बाद में विरोध हुआ तो हमको बताया गया कि ये 2 बिल्डिंग आपको मुफ्त में मिलेगी, पूरी बिल्डिंग का काम करा लिया, फिर हमको बोला कि आपको 1400 रुपए पर स्क्वायर फीट में मिलेगी, लेना है तो लो। वो तभी हमारे पर दबाव आया। आता तुम्ही शासनासोबत काय पत्रव्यवहार यावर्षी दादाने आल्यापासून काय केलेलं सतत पत्रव्यवहार करतोय। शासनाचे जे जे निर्णय येत होते, मग त्यांचा तो सर्वे असेल किंवा त्यांनी कोणता एखादा अधिकारी म्हणजे कमिटी चेंज करणं असेल, तर जसं ते आलेलं आहे त्या त्या प्रत्येक वेळीला आम्ही विरोध केलाय। इथे कब्जा करण्यासाठी आल्यानंतर पण आम्ही त्यांना विरोध केला, तसा पत्रव्यवहार आम्ही शासनासोबत केला। SLR बरोबर भूमी अधीक्षक जे आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असं आहे की तुम्ही हे सर्व वरच्या पातळीवर होणार। DRPचं मत काय आहे की 2016ला जी अधिसूचना आली त्यानुसार आम्ही तुमचा कोळीवाडा एक्सक्लूड केलेला आहे। तर 2016ची जी अधिसूचना आहे, अधिसूचना काढलेली आहे, हो त्याचा अभ्यास केलेला थोडंसं मला माहिती आहे। त्यावेळेस खासदार होते एकनाथ गायकवाड, त्यांच्याशी बोललो होतो, तात्पुरता वगळलेला आहे, तात्पुरता हा शब्द वापरलेला आहे। हा, त्याच्यामुळे त्यावेळी वेळेस तुम्ही विचारलं होतं, तर त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलेत का? तात्पुरता म्हणजे टेम्पररी, मी आणि बोलतात दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये गावठाणही उठवली गेली शासनाने, काही गावच्या काही तर धारावीमध्ये ही भीती येऊ शकते, तर त्यासाठी तुम्ही तयार आहात? हो, आम्ही आज आमच्या पूर्ण कोलीवाड्यातील सगळे असलेले लोक हे या सगळ्या संघर्षाला तोंड देण्यासाठी तयार आहेत। कारण हे आमचं जर अस्तित्व संपत असेल कोलीवाड्याचं, तर आम्ही कुठलीही गोष्ट शासनाची खपवून घेणार नाही। कारण हा आलेला मोठा आमच्या अजगर, ज्याला अनाकोंडा बोलला जातं, हा आम्हाला गिळणार याची भीती आम्हाला समोर दिसायला लागली आहे। पुण्यात सगळ्या आलेल्या याला आम्ही पूर्णपणे तयार आहोत, विरोध करायला। आम्ही आज विरोधसाठी आज ही पत्रकार परिषद आपण आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या समोर आम्ही मांडतोय आमच्या व्यथा। आम्ही पूर्ण तयार आहोत। आणि आम्ही असा दर्शवू आम्ही सगळ्या महिला मुला बाळांसकट आम्ही रस्त्यावर उतरणार आणि रास्ता रोको करणार, कारण मेन पॉईंट ती जंक्शन आहे, तोच रस्ता बंद करणार आणि असं आम्ही त्याला संघर्ष दाखवणार तिकडे पूर्ण आम्ही आमच्या महिलांच्या ज्या कात्या सुऱ्या घेऊन बाहेर पडणार। तुमचा प्रश्न आहे टाकून पण काढू एवढा आमचा निषेध असणार आहे। तुमचा जो प्रश्न आहे तो उपरोक्त विषयासंदर्भात पत्र पाहावे। संदर्भीय पत्रामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पामधून तूर्त कोळीवाडा गावठण वगळलेला आहे
असे अनुदानाने समाविष्ट झाले आहे, त्याऐवजी धारावी पुनर्विकास प्रकल्पातून मधून कोळीवाडा गावठण वगळण्यात आले आहे असे समजावे. असं 2000 DRP 2008चं नाही आता शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे ना 2007 आलेलं ते पत्र 2008 त्याच्यावर आम्ही पत्र व्यवहार हे- करून हे आल्यानंतर 2000 शासनाचा जो मुख्य बुकलेट जो आहे त्याच्यात पण एक्सक्लुडेड प्रॉपर्टी दाखवलेली आहे, म्हणजे कोळीवाडा वगळलेला आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध आहे. मात्र आमचा लढा काय आहे की ते जे जागेचं जे क्षेत्रफळ तुम्ही जे दाखवताय ते संपूर्ण तुम्ही कोळीवाड्याचं. उद्या अदानीकडे जर जागेचे हस्तांतरण झालं विकासासाठी तो चारी बाजूने पत्रे ठोकेल आणि एकच वहिवट ठेवणार जाण्या येण्यासाठी. म्हणजे तो मोठा आहे आम्ही छोटे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला संधी उसरी दिली आणि तो भट हातपाय पसरी असा तो प्रकार इथे होणार. म्हणजे आमच्याच गावामध्ये आम्ही एकदम संकुचित वृत्तीने जगायचं काय. मग आम्ही आमचे सण उत्सव एवढा मोठा होळीचा आमचा उत्सव आहे तो आम्ही साजरा कसा करायचा. नारळी पौर्णिमेसाठी आम्ही निसर्ग देवतेच्या पूजेसाठी आम्ही दर्याची पूजा करायला जातो, ती कुठे करायची. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही शासनाला तसं आता परिपत्रक एक आमचं पत्रक दिलेलं आहे. अनेक वेळा आम्ही राजकीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले की एक जॉईंट मीटिंग लावावी, आमचे प्रश्न पहिला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांचं मत आहे की बाबा आम्ही एक्सक्लूड करू जागा, पण ते लिहून द्यायला तयार नाही. किती जागा ते आम्ही त्यांना म्हटलं थोडस लिख के दो तो हम आगे चल के कन्फर्मेशन हो जाएगा. आता येणारं ते हिवाळी अधिवेशन हा. आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न मांडण्यासाठी काय प्रयत्न सचिन अहिरे यांनी आपला प्रश्न उपस्थित केला तिथे, मात्र त्याचं जे उत्तर अपेक्षित आहे ते अजून आलेलंच नाहीये. अपेक्षा आहे की बाबा ते उत्तर यावं. शासनाने काय ठरवलं आता 2025च्या अधिवेशनामध्ये त्यांनी तो प्रश्न केला. माझ्याकडे माहिती अधिकारांतर्गत मी मिळवलेल्या माहितीनुसार हा त्याचं हिवाळी अधिवेशन टिप्पणी आहे माझ्याकडे. दिवाळी अधिवेशनासाठी आमच्या आमच्या हा, आमदारांशी ते आमची लावून चर्चा चालू आहे. ज्योतिताई आणि आदित्य साहेब जे युवासेना शिवसेनेचे युवासेना प्रमुख आहेत त्यांच्याशी आमची चर्चा. त्यांनी मधल्या काळात धारावी कोळीवाड्यामध्ये सगळी पाहणी करून घेतली. कोळीवाडा कसा आहे, सगळ्या कोळीवाड्याचं अस्तित्व काय आहे. आमच्याकडे असलेली कस्टम चौकी आहे ती 1800 हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून कस्टम चौकी ते पाहायला आले, कारण ती कस्टम चौकी तिकडून जो समुद्राचा बोटींचा परवाना देत होते ती आजही आमच्याकडे अस्तित्वात आहे आणि आम्ही ती जपलेली आहे. तर ते जे सगळं पाहण्यात आता या हिवाळी अधिवेशनाला आम्ही पुन्हा आमचा धारावी कोळीवाड्याचा विषय घ्या हे आम्ही त्यांना सतत सांगत आहोत. सीमांकन को लेकर आपने आदित्य ठाकरे से बात की थी, उसका क्या हुआ? सीमांकन को लेके हमने आदित्य साहब से ठाकरे से बात की थी. सीमांकन हुआ है. आज भी सरकारी दरबार पे सीमांकन का पूरा मैप जो बना हुआ सरकारी दरबार में ही है, उसका GR आज तक निकला नहीं है, क्योंकि सरकार ये सीमांकन करके रखा है, उसका GR क्यों नहीं निकाल रही है. ये हमारे सब कोलीवाड़े लोग उसके पीछे बार बार हम लोग जब भी सरकार से मांगनी करते कि हमारा सीमांकन का GR करो, GR दे दो GR, आज तक उन्होंने GR इस प्रश्न का उत्तर मिल ही नहीं रहा. एक्चुअली उसमें जो वो लोग जब अंतिम डिसीजन ले लेंगे उसमें भी पब्लिक हेयरिंग होगी. तो उनसे हमने बात की है कि जल्द से जल्द वो अगर मसला खत्म हो जाए तो हमें भी श्योरिटी हो जाएगी कि बाबा एग्जैक्टली एक्सक्लूडेड पार्ट कितना है. क्योंकि जो हमारा जो टेम्पल है वो तो टेम्पल बहुत जरूरी है. वैसे भी उन्होंने DRP ने अभी धारावी के जितने भी धार्मिक स्थल है उसका कोई डिसीजन अभी तक लिया नहीं है. तो बहुत सारे टेम्पल्स ऐसे हैं जिसको 100 साल पुराने हैं, उसके ऊपर भी डिसीजन लेना जरूरी है. तो सर अगला सवाल वही है कि आप DRP के साथ क्यों नहीं जा रहे हैं, क्यों आप सर्वे का विरोध कर रहे हैं? मतलब क्वेश्चन फिर से मैं समझा नहीं. आप DRP के साथ क्यों नहीं जाना चाह रहे? DRP के साथ गावठण है. नहीं DRP के साथ डेवलपमेंट नहीं डेवलपमेंट गवर्नमेंट के साथ गवर्नमेंट सर हम लोग DRP के साथ इसके लिए नहीं जा रहे, ये हम मुल्क के रहवासी हैं, यहाँ के मालिक है, यहाँ के हमारा ये गांव हमको और धारावी कोलीवाड़ा छोड़ के आगे किधर गांव नहीं है, ये हमारा ही गांव है. हम यहाँ के मालिक है. मुल्क हमारे 400 साल पुराना हमारे पास रिकॉर्ड है. आज हमारे घर 2-2 हजार स्क्वायर फुट 1000 स्क्वायर फुट के घर है, लोग रहते हैं, फैमिली इकट्ठा है.
सबकी फैमिली बड़ी हुई साथ में रह रहे। अगर आज हम डीआरपी के साथ जाएंगे तो डीआरपी 500 बोल के लोगों को 300 देने तैयार नहीं। तो हमको ये हमारे 2-2, 4-4 हजार स्क्वायर फुट के घर में तो हमको 300 में हम जैसे बकरी एक गाय को भी 400 स्क्वायर फुट का घर लगता है रहने की, यानी उसको रहने, तो हमारी तो हालत खराब हो जाएगी। हम कैसे डीआरपी के जाएंगे हम? नहीं, आप जब एंट्री करेंगे कोलीवाड़ा में, देखो आप हर एक के पास इंडिविजुअल प्रॉपर्टी कार्ड है, उन लोग का सेपरेट इंडिविजुअल प्रॉपर्टी का है हर एक के पास। तो हमारा जगह है वो स्लम एरिया का हम लोग बात नहीं करते, लेकिन हमारा सपोर्ट उन लोग के पास, उन लोग को भी है, उन लोग को है, लेकिन हमारा डेवलपमेंट हम लोग ही करेंगे एज पर गवर्नमेंट रूल का फॉलो अप करके हम लोग डेवलपमेंट, लेकिन अभी नहीं करे। और क्यों डीआरपी का आप बात कर रहे हैं? मुझे बताइए, आपको सबको मेरा क्वेश्चन है कि ये 343 ये कल्याणवाड़ी बता रहा है, तो हाँ ये बिल्डिंग क्यों बांधा फिर यहाँ पे? ये तो लेटेस्ट है प्रॉपर्टी कार्ड, ये अन्याय है की नाही हमारे पर? हे तुमचं म्हणणं असं आहे की ती योजना जी आहे ती झोपडपट्टीवाल्यांसाठी, हा त्याच्यामध्ये तुम्ही जाणार. ती झोपडपट्टीवाल्यांसाठी जाणार. नाही, तो विकासाचा मुद्दा आहे. आमचं असं मत आहे की धारावीकरांना धारावीत घर मिळणं हे परत त्यांचं अधिकार आहे, तो त्यांना धारावीच्या बाहेर ढकलणं आपण चुकीचाच पार्ट आहे, बरोबर की नाही? पण त्यांना देत असताना आज तुम्ही अदानी समूहाला जी जागा एक्स्ट्राची सेल आउट बिल्डिंग म्हणून देणार आहात, तर त्यातच तुम्ही आम्ही इथले जे आमची जी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जी लोकसंख्या जी वाढलेली आहे, कुटुंब जी वाढलेली आहे, त्यांच्यासाठी जागा अपेक्षित नाही का? मग तुमचा एमओई फक्त 10x10 रूम मध्ये होतोय का? जब ट्रांसफर कर रहा है तो प्रॉपरली ट्रांसफरेंसी आना चाहिए। आता 15 दिन का नोटिस डालना चाहिए आपको पेपर में, देन स्टैम्प ड्यूटी करना डायरेक्ट, तो आप एमओई चालू आहे त्यांचं काय मदत होणार? हा धारावी हो नक्की आमचं त्यांच्याशी चर्चा चालू आहे, सोबत आहे. पण कसं आमचा पाठिंबा आहे त्यांना ते बोलतात की ठीक आहे 500 स्क्वेअर फीट की 600 स्क्वेअर फीट ठीक आहे, त्यांचा जो अधिकार आहे त्यांना त्यांना मिळाला पाहिजे आणि धारावीतच मिळायला पाहिजे, ही पण आमची इच्छा आहे. आता डीआरपीचा तुमच्या प्रश्नावर धारावी बचाव आंदोलन आमच्या सोबत आहे, आमच्या सोबत आहे. डीआरपीचा आता नवीन जे आहे त्यांनी जर अपात्रामध्ये शाहूनगरला ग्राउंड फ्लोअरचं घर अपात्र आहे आणि फर्स्ट फ्लोअर पात्र आहे, हे लक्षात येतं ना लोकांच्या किती फसवणूक चालू आहे. ही जर धारावी कोलीवाड्यांच्या बरोबर, ते तर कधी इतर सोन्याची देणारी अंड देणारी कोंबडी आहे, कधी पण याला बॅग कापणार, हे लगेच संपवणार आमचा. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन कोई सवाल? थँक्यू, सगळ्यांचे आभार. दुर्लभ साहेब काय तुम्ही लक्षवेधीचं चालू आहे, लक्षवेधी पुन्हा एकदा मांडण्यासाठी सध्या रनिंग चालू आहे. त्यांच्याकडे दोन प्रश्न परत आता अधिवेशनामध्ये मांडायला नाही अधिवेशनात तर जाणारच ना, आम्ही अधिवेशनात आता थांबणार नाही. या हिवाळी अधिवेशनाला आम्ही स्वतः आमची कमिटी बॉडी जाते त्यांच्याकडे. चालू झालेले आम्ही स्वतः आमची कमिटी मेंबर आम्ही सगळे अधिवेशनाला या टायमाला जाणार. आणि या एक जे विषय आपण डिस्कस केलं, 8 दिवसात शिंदे साहेब गेले काय? या अधिवेशनाचा प्रश्न असा होता, खासदार हे बघा. या विषयावरती माननीय अनिल भाऊ बोलू देसाई का? पण बोलू बोलतायत, का? संपली? आदित्य साहेब पण बोलतायत, बोला ना. ज्योतिताई पण बोलतायत या विषयात. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जे मुख्य साइड आहे त्या साइडचा जो स्क्रीनशॉट आहे, त्याच्यात त्यांनी प्रस्तावनेतील काही समस्या ज्या आहेत, जो कुछ तकलीफे है वो उन्होंने बताई है. धारावी पुनर्विकासातील एक मोठा अडथळा हा मोकळ्या जमिनीची उपलब्धता असल्याने प्रकल्पासाठी धारावी शेजारील 45 एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणासोबत सामंजस्य करार करण्यात आला. 18/10/2022च्या सामंजस्य करार आणि लीज डीड नुसार रेल्वेच्या जमिनीवरील विद्यमान झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे आणि रेल्वे क्वार्टर्स मधील 84,648 चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्रासह पुनर्विकास करावयाचा आहे. शिल्लक जमीन पुनर्वसन आणि पुनर्विकासासाठी वापरली जाऊ शकते. त्याशिवाय असं त्याने आता म्हटलेलं हा मेन विषय आहे. त्याशिवाय 3.5 ते 4 लाख लोक झोपड्यांमध्ये पोटमाळा आणि वरच्या मजल्यावर राहतात. आता त्यांचं विधान आहे जे विद्यमान कायद्यानुसार पात्र नाही. यापैकी काही बांधकामे तळमजल्यावरील विस्तारित कुटुंबांनी किंवा
कामाच्या शोधात मुंबईत येणाऱ्या कुटुंबियांनी व्यापलेली आहेत. 28/9/2022 या शासन निर्णयानुसार या अपात्र झोपडीधारकांना सध्या धारावीच्या बाहेर परवडणाऱ्या भाड्याच्या घरांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मग जर का गरजेपोटी त्यांनी पोटमाळा किंवा पहिल्या माळ्यावर जर घरं बांधली, त्यांचा जर तुम्ही विचार करता, मग आमचा का नाही? कारण की विस्तारित कुटुंब फक्त ते नाही आहेत, सगळेजणच आहेत. मग आमची लोकसंख्या 100 वर्षापूर्वी काय होती आणि 100 वर्षानंतर काय आहे? जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला हा माझा देश आहे. बघा, आमच्या कोळीवाड्याची, आमच्या गावाची लोकसंख्या वाढू शकत नाही का, असं शासन गृहीत धरतंय का? मग ती जी फॅमिली आहे त्या फॅमिलीसाठी काय त्यांनी विचार केलेला आहे? उद्या जर संपूर्ण चारी बाजूने जर पत्रे ठोकून कब्जा केला तर आमचं स्वप्नच राहिलं, आमच्या मागण्याच राहिल्या. बरोबर की नाही? मग काय पुन्हा 1857 करायची नाही आपल्याला? पण शासनाने तोही विचार करावा की पुन्हा 1857 आलं नाही पाहिजे.